MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH नाशिक शहर आणि परिसरामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणातनं सध्या पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे आणि परिणामी नाशिकच्या गोदाघाट परिसरात आता पाण्याची पातळी देखील कमी झालेली आहे। आपण सध्या नाशिकच्या गोदाघाट परिसरात आहोत आणि या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतं की गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी आता गेल्या 3 दिवसांच्या तुलनेत कमी झालेली आहे। गंगापूर धरणातनं जरी पाण्याचा विसर्ग होत असला तरी तो आता कमी करून 1300 क्युसेक्सपर्यंत आणण्यात आलेला आहे। 2 दिवसांपूर्वी याच गंगापूर धरणातनं जवळपास 2200 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। आता मात्र कॅचमेंट एरियामध्ये देखील पावसाची भुरभुर सुरू आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातली पाण्याची पातळी कुठेतरी स्थिर ठेवण्यासाठी गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र 2 दिवसाच्या तुलनेत हा विसर्ग कमी असल्याकारणाने गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी देखील आता कमी झालेली आहे। असं जरी असलं तरी पुढचे 2 दिवस नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण यंत्रणा ज्या आहेत त्या सध्या हाय अलर्टवर सज्ज असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पुजाधिकारी TV9 मराठी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।